नमस्कार, मी मकरंद देशपांडे. अल्ल्याड पल्ल्याड याचं कथानक आहे. हे मला डायरेक्टर प्रीतमनी नरेट केलं. ते जेव्हा घरी आले, पुण्याहून आले, आणि त्यांना बघूनच असं काहीतरी वेगळं वाटलं त्यांचा एकूण. आणि ते ब्रेन मॅपिंग करतात वगैरे, त्यांचे बरेच काही क्लासेस आहेत. तर मला असं वाटलं आता ते गोष्ट सांगताना मला अगदी काही संमोहिनी अशी विद्या वापरणार का काय, पण त्यांनी अगदी सरळ सरळ खूपच इनोसंटपणे एक भूताची गोष्ट सांगितली, आणि ती मला इतकी आवडली गोष्ट. तर मी म्हटलं, पण त्यातलं जे कॅरेक्टर आहे ते पूर्ण नाही आहे असं मला वाटतं. तर तो म्हणाला अर्धवट सिद्धी आहे. म्हटलं बरोबर आहे, पण तीच पूर्ण व्हायला पाहिजे. मग त्याला ते कुठेतरी पटलं. तो पुन्हा रायटर संजय नवघरेकडे गेला, आणि मग त्यांनी ते फिगर आउट केलं. आणि त्यांनी मग काही दिवसांनी मला सांगितलं, आपण ते करतोय तसं. आणि ते जेव्हा हो म्हटल्यावर मी म्हटलं मग मी करतोय. तारखा त्यांनी ऍडजस्ट केल्या. मुळात त्या कथानकाची गंमत मला वाटली. एखादं गाव 3 दिवसासाठी भूतांसाठी सोडलं जातं, आणि मग पल्ल्याड निघून जातात. मग इथे अल्ल्याड काय होतं, त्याच्यामुळे मी ही फरक केलेली. मला वाटतंय की नाटक हे, कारण का तिथे माझं सगळं काही, म्हणजे मी लिहितो, डिरेक्ट करतो, ऍक्टिंग करतो, आणि तिकडे प्रेक्षक आहेत. मला नेहमी वाटतं की बऱ्याच वेळा नाटक चालू असताना प्रेक्षक हा कलाकार बनतो आणि कलाकार हा प्रेक्षक बनतो. दोन्ही एकाच स्थळी, एकाच काळात, एकाच वेळेत एक अनुभव घेत असतात, आणि तो अनुभव फार मौलिक होऊन जातो. कारण का दर प्रयोगाबरोबर तो बदलत असतो, आणि आपण जीवनाच्या अतिशय, आपल्या अस्तित्वाच्या अतिशय जवळ असतो नाटकात काम करतो. फिल्म ही एक प्रोसेस आहे. अल्ल्याड पल्ल्याड माझे शूटिंग करून, डबिंग करून बरेच दिवस झाले. आज मी याच्यासाठी आलोय. मी 14 जूनला रिलीज होईल. तेव्हा मी तो नाहीये जो अल्ल्याड पल्ल्याड शूटिंगच्या वेळी होतो. त्यामुळे हे वेगळं माध्यम आहे. ऑफकोर्स हे फॉर एव्हर राहील. म्हणजे बरेच नट आहेत ज्यांना सिनेमा माध्यम अशासाठी आवडतं, कॅमेरा माध्यम, की ते स्वतःला पाहू शकतात. नाटक हे माध्यम आहे जिथे तुम्ही स्वतःला पाहू शकता. तुम्ही फक्त स्वतः असू शकता. आणि मला वाटतं बिईंग मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे देन टू वॉच मायसेल्फ. एखाद्या फिल्म मध्ये तुमचं कॅरेक्टर लोकांना आवडू शकेल. तुम्ही काम नाही केलंय, पण तुम्ही त्या कॅरेक्टरसाठी करेक्ट आहात. तुमचा इनोसन्स करेक्ट आहे, लुक करेक्ट आहे म्हणून. पण नट म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला तुमचे टूल्स, ऍक्टिंग टूल्स वर काम करावं लागेल. व्हॉइस असेल, भाषा असेल, कॅरेक्टरायझेशन असेल, ते तुम्हाला काम करावं लागेल. अभ्यासू वृत्ती असणं गरजेचं आहे. आणि वेळ नेमका कुठे घालवायचा असतो हे कळालं. देर इज समथिंग कॉल्ड ऍक्टर्स लाईफ. अनएम्प्लॉइड असताना पण तुम्ही काय करता हे इम्पॉर्टंट. नटाचं नुसतं जिम मध्ये जाणं इम्पॉर्टंट नाही, किंवा डाएट फूड नाही. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांचं काम पाहणं, काय चांगलं ते अभ्यासू वृत्ती. आणि आपल्या आतमध्ये ते बाहेर काढायला न घाबरणं. जितकं इनिबिशन्स निघून जातील तेवढे तुम्ही ऍक्टर होऊ शकता. 14 जून अल्ल्याड पल्ल्याड चित्रपटगृहातच जाऊन पहा. भय चित्रपट आहे. त्यात हास्य रसाची किनार आहे, आणि साऊंड युज्युअल याची पर्वणी आहे. तेव्हा तुम्ही प्लीज चित्रपटगृहात जाऊन त्याचा अनुभव.